रजनी झोके घेत होती. अचानक पाऊस सुरू झाला तरीही ती एकटीच झोके घेत होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह दिसला. नुकताच पावसाचा शिडकावा पडून गेला होता. त्या रिमझिम सरींनी वृक्षवेली ओल्या चिंब झाल्या होत्या. शेतातील नवी कोवळी रोप या पावसाचा मनसोक्त आनंद घेत होती. कधी ऊन तर कधी सावलीचा लपाछपीचा खेळ बघून त्यात रमत होती. त्या खेळात सहभागी होऊन वाऱ्यावर डुलत होती. मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरी राजा खुश होता. ओंकाररावांच्या घरात सुद्धा आनंदाचे वातावरण होते. त्यांची नात सुषमा 10वीच्या परीक्षेत 92% मार्क्स मिळवून शाळेत प्रथम आली होती. आभा सुषमावर खुश होते. आपल्या घराण्यातील तू पहिली अशी आहेस की जिने शाळेत पहिली येऊन आपल्या घराण्याचे नाव काढले. सुषमा आणि आबांचे छान जमायचे. सुषमा एक दिवस आबांना म्हणाली, सुषमा, आबा, खूप दिवस झाले रजनी आत्याची भेट नाही. आबा, अगं असं काय करतेस? आत्ताच तर तुझा रिझल्ट लागला होता तेव्हा तुझी अभिनंदन करायला आली होती की लाडकी आत्या. सुषमा, त्याला 2-4 महिने झाले. मला आत्याची खूप आठवण येते आहे आबा. मग फोन करून तिच्याशी बोल. नाहीतर ते एकमेकींना दिसतात. तो कॉल कर. काय म्हणतात ग त्याला? सुषमा, व्हिडिओ कॉल. आबा, हां, व्हिडिओ कॉल करून तुझ्या आत्याशी बोल. आबा, आबा, मला आत्याला भेटायचं आहे. आजोबा नातीचे बोलणे ऐकून तिथे सुषमाची आजी आली. ती हसत हसत म्हणाली, आजी, अहो, सुषमा इतके म्हणते तर बोलावून घ्या ना लेकीला. आजोबा, काही नको. पोरगी तिच्या घरी सुखात आहे ना, राहू दे. उगाच नेहमी नेहमी माहेरी आल्याने आपल्या पण घरात वाद नको आणि तिच्याही घरात वाद नको. आजी, वाद कशाला होतील? पोरीबाळांचं हक्काचं असतं माहेर. माहेरावर उद्या सुषमा सासरी गेली तर माहेर विसरणारच थोडी आहे. तिचेही हे माहेर हक्काचे असेल. तसेच रजनीचे पण आहे. आजोबा, तिचा हक्क मी नाकारत नाही. पण काय? पण इतक्यात रजनीची आणि तिच्या भावाचे फारसे पटत नाही. काहीतरी कारणावरून त्यांची सारखी कुरबुर असते. आजी, बहीण भाऊच ती. थोडीफार तू मैमय होणारच. बारीक सारीक गोष्टीवरून रक्ताचे नाते थोडीच तुटणार आहे. आजोबा, पहा, तुझी इच्छा असेल तर पंचमीला रजनीला बोलावून घे. आजोबांनी रजनी आत्याला बोलावून घे म्हणतात. सुषमाने लगेच आत्याला कॉल केला. तिने तो कॉल रिसीव्ह केला. सुषमा, हॅलो आत्तू, कशी आहेस? रजनी, मी मस्त आहे ग. तिकडे सर्व कसे आहेत? सुषमा, आम्ही सर्वजण मजेत आहोत. आत्ता तुझीच आठवण काढत होतो. रजनी, माझी आठवण? सुषमा, आजीने तुला नागपंचमीला बोलावले. रजनी, हो का? सुषमा, 4 दिवसांनी पंचमी आहे. तू जरूर ये. रजनी, नाही ग, जमणार नाही. शेतीची कामं आहेत. सुषमा, ते काही नाही आत्तू, तू यायलाच पाहिजे. रजनी, अगं खरंच नाही जमत बेटा. सुषमा, आत्तू प्लीज ये ना गं. असं काय करतेस? तुझं गाव जवळ असल्याने तुला बोलावते. मी जर 12वी नंतर कुठे लांब शिकायला गेली तर तुला थोडीच बोलणार आहे. रजनी, ठीक आहे सुषमा, बघते. आजीकडे दे फोन. सुषमा, हो देते. पण तू नक्की यायचं बरं का? रजनी, हो बाई, नक्की येईन. सुषमाने आजीकडे मोबाईल दिला. ती निघून गेली. आजी, हॅलो. रजनी, काय गं आई, कशी आहेस? आजी, फक्त फोनवर विचारते का, भेटायला नाही येणार का? रजनी, सुषमा बोलवते म्हणून येते. तशी माझी फारशी इच्छा नाही, पण सुषमाचा आग्रह आहे म्हणून येते. आजी, माझा जीवात जीव आहे तोवर येत जा. मी गेल्यावर मग भाऊजाने बोलावले तरच यायचे. मायबाप असेपर्यंत मानपान बघायचा नसतो. आठवण आली, काही अडचण आली की लेकीसाठी माहेर हे हक्काचे असते. रजनी, बरं आई, येते मी. रजनीने येतो म्हटले. तिच्या येते या शब्दानेच आईचा जीव सुखावून गेला. माय लेकीचं नातं असंच असतेच. तसं लेक जवळ असते तेव्हा माय तिला जरा काही चुकले तरी रागावते, पण जी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या भेटीसाठी कासावीस होते. लेक येणार म्हणून सुषमाची आजी सुरेखाबाई मनातून खुश झाली. पण तिकडे सुषमाच्या आईचे म्हणजे पुष्पाचे तोंड फुगले हे आजोबांच्या आणि आजीच्या लक्षात आले. लगेच आजोबा म्हणाले, बघ रजनी, येणार हे ऐकूनच सुनबाईचे बघ कसे तोंड फुगले. आजी, जाऊ द्या, तुम्ही तिकडे नका लक्ष देऊ. हे घर आपलेही आहे. आपल्या घरी हक्काने आपल्या लेकीला बोलवायचं आपल्याला हक्क आहे. आजोबा, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी फक्त रजनीच्या मुलाची फर्स्ट इयरची 1.5 लाख फी भरली म्हणून समीर किती चिडला होता. आजी, जाऊ द्या, मागच्या गोष्टी आत्ता आकडून काढू नका. सुरेखाबाईंनी नको असलेला कटू विषय लगेच बंद केला. पण मनातील विचारांना थांबविणे शक्य आहे का? ते तर सतत सुरूच राहतात. जरा काही आवाज झाला की मनात खळबळ होते आणि नको ते असलेले पुन्हा जसे तसे आठवते. आत्ता हेच बघा ना, मागील 2 वर्षापूर्वी घडलेली घटना सुरेखाबाईंच्या नजरेसमोर जशी तशी उभी राहिली. रजनीचा मुलगा 12वी झाला होता. त्याचा एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला होता. पण त्याची फी भरायला रजनीकडे पुरेसे पैसे नव्हते. ती लगेच तिच्या बाबांकडे म्हणजेच ओंकाररावांकडे पैसे मागायला आली. बाबा,
यशच्या ॲडमिशनकरिता मला 1.5 लाख रुपये हवे आहेत. काही करून तुम्ही मला द्या. मी जमेल तसे लवकरात लवकर परत करेल. पण बाबा नाही म्हणू नका. ओंकारराव, काही व्यवस्था होते का ते बघतो. तिथे जवळ उभा असलेला रजनीचा भाऊ सुधीर रागाने म्हणाला, आता पेरणीचे दिवस आहेत. शेती पेरायला पैसे लागतात. तुला कुठून देणार पैसे? रजनी, अरे सुधीर, यशच्या शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणून, नाहीतर मी मागितले नसते. आणि मी लगेच परत करेल ना तुमचे पैसे. सुधीर, कशी परतफेड करशील? अजून पर्यंत दाजींच्या आजारपणात घेतलेले 50,000 रुपये परत नाहीच केले. 1.5 लाख कसे परत करशील? रजनी, कसे परत काय ते माझे मी बघून घेईल, पण आत्ता माझ्या यशसाठी मला मदत करा. सुधीर, ते काही नाही. आधी मागचे 50,000 परत कर, मग हवी तर 2 लाख रुपये घेऊन जा. रजनी, माझ्याकडे 50,000 रुपये असते तर मी परत केले असते, पण मागच्या वर्षी तुझ्या दाजींच्या आजारपणात खूप खर्च झाला. माझ्याकडे खरंच पैसे नाहीत. सुधीर, तुझ्याकडे पैसे नसतील तर यशला शिकवू नको, आम्हाला त्रास देऊ नको. ओंकारराव, सुधीर, तू काय बोलू शकतोस? यश तुझा भाचा आहे. त्याच्या शिक्षणाला मदत केली तर बिघडते काय? सुधीर, यशच्या शिक्षणाला मदत करायला हरकत नाही, पण ताईचे आता हे नेहमीचेच होऊन बसले. कधी आजारपणात मदत करा, कधी पेरणीला करिता पैसे द्या, तर कधी तिच्या घरातील किराणा सामान भरून द्यावं आम्हाला. आमचा संसार आहे की नाही? रजनी, तुमच्यासमोर हात पसरवायला मला तरी कुठे बरं वाटते, पण या 2 वर्षात आमच्या पुढे परिस्थिती अशी आली तर त्याला मी काय करू? ओंकारराव, जावाई बुवा मोठ्या अपघातातून वाचले, हेच देवाचे उपकार आहेत. त्यांच्या दवाखान्यात तिचे 2-4 लाख तरी गेले असतील, त्यामुळे तिला आपल्यासमोर हात पसरावे लागत आहेत. रजनी, हो ना, त्या 2 वर्षापासून पीक पाणी पण बरोबर होऊन राहिलं नाही. सुधीर, हे तुझं नेहमीचं रडगाणं आहे ताई. मला सांगू नको, मी तुला 1 रुपयाचं पण मदत करणार नाही. सुधीरच्या या बोलण्यामुळे ओंकारराव खूप संतापले. ते सुधीरवर हात उगारत म्हणाले, खबरदार, पुन्हा असं बोललास तर अजून पूर्ण जमीन माझ्या नावावर आहे. माझी लेक म्हणून रजनीचा पण त्यात वाटा आहे. तू जर जास्त नखरे करशील तर तिचा अर्धा हिस्सा मी तिला देईल. रजनीची आई मध्ये पडत म्हणाली, भरल्या संसारात असे वाद करू नका. मी तुमच्या पाया पडते. बाप-लेक भांडू नका. रजनी, बाबा, माझ्यामुळे तुमच्यात वाद होत असतील तर मला नको तुमची कोणतीच मदत. मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का ते बघते. ओंकारराव, त्याची काही गरज नाही. तू 1.5 लाख रुपये घेऊन जा. म्हणजे तुम्ही माझे ऐकणार नाही तर? मी इकडे शेतात मर करून पैसे कमवायचे आणि तुम्ही ते तसेच ताईला देऊन टाकायचे. ओंकारराव, हे बघ सुधीर, तिची अडचण आहे म्हणून तिला मदत करतोय. सुधीर, तिची अडचणी कधीच संपणार नाहीत. मग काय आयुष्यभर तिला भीक टाकायची? ओंकारराव, तोंड सांभाळून बोल. जर तुला भाऊ असता तर त्याचा इस्टेटीमध्ये हिस्सा पडलाच असता ना. असे समज की रजनी माझी दुसरा मुलगा आहे, मी तिला तिचा हिस्सा देतोय. रजनी, नाही बाबा, मला हिस्सा वगैरे नको. ओंकारराव, तुला जरी हिस्सा नको असेल तरी हा तुझा नालायक भाऊ नीती सोडून वागत असेल तर मला तुला हिस्सा देण्याचा विचार करावा लागेल. सुधीर, तुम्हाला वाटेल ते करा. ओंकारराव, मला जे योग्य वाटेल ते मी करेल. मला काही कुणाची भीती नाही. सुधीर तेथून पाय आपटत निघून गेला. त्यानंतर ओंकाररावांनी रजनीला तिच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी 1.5 लाख रुपये दिले. बाबांनी आपले ऐकले नाही म्हणून सुधीर चांगलाच नाराज झाला. तेव्हापासून बाप-लेकांचे लहान-सहान कारणावरून वाद होऊ लागले. वाद झाले की ओंकारराव रजनीला हिस्सा देण्याच्या गोष्टी करीत. ते ऐकून सुधीरचा पारा चढत असे. रजनीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने सुधीरला समजावून सांगितले की मी तुझ्याकडून कोणताही हिस्सा घेणार नाही. तू उगाच बाबांशी वाद घालू नको, घरातील शांती भंग करू नको. तिकडे सुधीरची बायको त्याचे कान भरत असे की तुम्हाला गाफील ठेवून मामांची आणि रजनीताई आपल्या वावराचे खरंच 2 हिस्से पाडतील. तुम्ही सावध राहा. आपल्या जमिनीतील एक तुकडाही ताईला मिळायला नको. सुधीरला बायकोचे म्हणणे पटायचे. ती अधूनमधून आगीत तेल ओतत होतीच. भरीसभर म्हणजे ओंकाररावांनी रजनीला सुधीरचा नकार असल्यावरही 1.5 लाख रुपये दिले होते. त्यामुळे सुधीरने रजनीशी बोलणेच सोडले होते. ती माहेरी आली की तो तिच्याशी एकही शब्द बोलत नसे. हे बघून रजनीला वाईट वाटायचे. ती आईला म्हणायची की सुधीरला माझे इथे येणे आवडत नसेल तर मी माहेर बंदच करते. बोलल्याप्रमाणे रजनीने माहेर बंद केले होते. आली तरी थोडा वेळ थांबायची आणि लगेच निघून जायची. पण आत्ता लाडक्या भाचीचा आग्रह ती मोडू शकत नव्हती.
त्यामुळे रजनीने तिच्या आईला मी नागपंचमीला येते असा निरोप पाठविला. खूप दिवसांनी येणार म्हणून बाई खुश झाल्या. ती येणार असल्याची बातमी सुधीरच्या कानावर गेली. तो त्याच रात्री मुद्दाम ओंकाररावांना म्हणाला, सुधीर, आता काय लाडाची लेक येणार आहे तर बाबा देतील पैशाच्या गड्ड्या काढून. आई, रजनी पैसे मागायला येत नाही. तिला सुषमाने आग्रहाने बोलावले म्हणून येत आहे. ओंकारराव, आपल्याकडे खोऱ्याने पैसा नाही की आपण रजनीला गड्ड्या काढून देऊ. तिला गरज होती तेव्हाच पैसा दिला. सुधीर, हो, पण तो देऊन आता 2 वर्ष झाली. तिने तो परत नाही केला ना. ओंकारराव, करेल. सुधीर, मला आत्ताच पाहिजे. माझी हिरो होंडा जुनी झाली, सारखी बिघडत राहते. ओंकारराव, यावर्षीचं पीक आले की घे. ताईकडे आपले 1.5 लाख रुपये आहेत, ते मागून घ्या आणि मला नवीन गाडी घेऊन द्या. ओंकाररावांनी सुधीरला नकार दिला. झाले. यावरून या दोघांची शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरेखाबाईंनी ती कशीबशी मिटवली. नागपंचमी 2 दिवसांवर आली. सुरेखाबाईंना रजनी येण्याचा आनंद होता, पण दोघा बहीण भावांचे काही भांडण तर होणार नाही ही धास्तीसुद्धा होती. पण जे होईल त्याला सामोरे जाऊ असा विचार करून सुरेखाबाई रजनीला आवडणारे पुरीचे बेसन लाडू करायला बसल्या. तोच सुधीर आला. आईला बेसन लाडू करताना बघून म्हणाला, अरे वा, ताईच्या आवडीचे लाडू करतेस. सुरेखाबाई, हो, रजनी नागपंचमीला येत आहे. मला सांगायचे असते, मी सर्व सामान आणून दिले असते. सुरेखाबाई, घरात सर्व सामान होतंच, बाहेरून आणायची काही गरज नव्हती. सुधीर, बरं ठीक आहे, कर तू लाडू. सुधीर निघून गेला. तो जाताच ओंकारराव हळू सुरेखाबाईच्या कानात म्हणाले, आज सुधीर खुश दिसतो. रजनीचे नाव घेतले तरी चिडला नाही. सुरेखाबाई, कितीही झाले तरी बहीण भावाचे रक्ताचे नाते आहे. थोड्याफार कुरबुरीने काही फरक पडत नसतो. तुम्ही बघाच रजनी आली की कसा गोड बोलेल तिच्याशी. ओंकारराव, मला तरी दुसरे काय हवे आहे. दोन्ही बहीण भावांनी आनंदात राहावे, मी सुख दुःखात एकमेकांना मदत करावी, हेच पुरे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता रजनी माहेरी आली. ती येतच सुषमाने तिला घट्ट मिठी मारली. तिला हातपाय धुवायला पाणी दिले, प्यायला पाणी दिले. सुरेखाबाईंनी लेकीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. सुधीरच्या बायकोने खोटे हसू आणून रजनीचे स्वागत केले. चहाचा कप तिच्या हाती दिला. माय लेकीने सुखदुःखाच्या गप्पा केल्या. सुषमा तर सारखी आत्याच्या मागे पुढे करत होती. दुपारी शेतावरून सुधीर घरी आला. रजनीला बघून त्याच्या डोक्यावर आट्या पडल्या. पण थोड्याच वेळात सुधीरच्या मनात काय आले कोणास ठाऊक. तो रजनीला म्हणाला, सुधीर, केव्हा आलीस ताई. रजनी, सकाळीच आली. सुधीर, जेवलीस का. रजनी, नाही रे. सुधीर, खूप उशीर झाला, जेवून घ्यायचे असते. भूक लागली असेल ना. रजनी, तुझी सुषमा इतकी गोड आहे की तिच्याशी बोलताना तहान भूक हरवून जाते. सुधीर, पक्की आत्यावर गेली आहे. दोघा बहीण भावातील नाते सुधारत असल्याचे बघून ओंकारराव आणि सुरेखाबाईंना छान वाटते. सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले. खूप दिवसानंतर आज घर हसत होतं. दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. सुरेखाबाईंनी पूजेचे सामान विकत घेतले होते. लाह्या, फुटाणे त्या एका डब्यात भरत होत्या. तोच बाहेरून 4-5 बायकाचा ओळखा आत आला. त्यांचे हसणे खिदळण्याच्या आवाजावरून त्या रजनीच्या मैत्रिणी आहेत हे सुरेखाबाईंनी ओळखले. अंजू, कमला, गीता, अबोली सर्वच आल्या होत्या. त्या येताच त्यांनी बसायला रजनीने चटई अंथरली. रजनी, बसा गं. बरं झालं तुम्ही सर्वजणी सोबतच आल्या. अंजू, आम्ही तर नेहमी भेटतो गं, पण तूच अशी आहेस की तुझी फारशी भेट होत नाही. रजनी, अगं, संसाराचा व्याप असा वाढला की कुठे जायला फुरसत मिळत नाही. गीता, संसाराचा व्याप काय फक्त तुला एकटीला आहे, आम्हाला संसार नाही का. अंजू, हो ना. जेव्हा बघावं तेव्हा रजनीला घाई असते. कधी निवांतपणे 4-8 दिवस माहेरी राहत नाही. अबोली, तेच सांगायला आम्ही आलो आहोत. उद्या नागपंचमी आहे. आपण पहिल्यासारखे रानातील कडुलिंबाला झोके बांधून मस्त खेळू. मी माहेरी सुधीरमुळे राहत नाही. आम्हा दोघां बहीण भावाचे फारसे पटत नाही. हे तुम्हाला कसे सांगू, असे रजनी मनात म्हणाली. पण मनातील दुःख मनात ठेवून मी म्हणाली, आत्ता आली आहे ना तर मस्त मज्जा करू. पण तुम्ही आता 16 वर्षाच्या नाही याचे भान ठेवून खेळा. सुरेखाबाई सर्वांसाठी चहा घेऊन येत म्हणाल्या. खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणींची गप्पांची छान मैफिल जमली. शेवटी आभाळ भरून आले तेव्हा त्या जाण्यास निघाल्या. जाण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी बरोबर 1 वाजता साखऱ्या विहिरीजवळच्या माळरानात सर्वांनी भेटायचे ठरवले. सर्व मैत्रिणी निघून गेल्यावर रजनीला ते लग्नाआधीचे दिवस आठवले. काय मज्जा यायची तेव्हा. श्रावण आला की सोबत विविध सण घेऊन येत असतो. पावसाच्या सरी जशा तृप्त धरेला तृप्त करतात, तसेच श्रावणातील सण कामाने पिचलेल्या देहाला मानसिक शांती देतात. तसेच 2 दिवस माहेरी आल्याने संसाराच्या दुःखाचा काही काळ विसर पडतो. रजनीने यावर्षी नागपंचमीच्या सणाचा मनसोक्त आनंद लुटण्याचा निश्चय केला होता.
ती पंचमीला सकाळी लवकर उठली. सुधीरच्या बायकोला तिने प्रत्येक कामात मदत केली. घरी पाटावर चंदनाच्या ओटेने नागोबाचे चित्र रेखाटले. त्याला देव्हाऱ्यात ठेवून मनोभावे त्याची पूजा केली. लाह्या फुटाण्याचा नैवेद्य दाखवला. सुरेखाबाईंनी आंबूस, घाऱ्या आणि लाडूचा बेत केला होता. सुधीरसोबत तिने जेवण केले. सुधीरसुद्धा त्याच्या बायकोला रजनीला आग्रहाने वाढायला सांगत होता. रजनी आज नेहमीपेक्षा जास्त जेवली होती. जेवण झाल्यावर तिने झोपेची गुंगी येऊ लागली. डोळे भारी पडत होते. थोडा वेळ आराम करावा असे तिच्या मनात आले. ती जाऊन पडणार तोच तिच्या मैत्रिणी तिला बोलवायला आल्या. मैत्रिणीचा घोळका दिसताच रजनीची झोप पळाली. तरी तिने तोंडावर पाणी मारले. तोंडावर थोडीशी पावडर लावली. साडी आणि केस ठीक केले. अंजू, अगं चल ग. रजनी पटकन. कमला, चल ओरख पटकन. पाऊस आला तर आपला खेळ होणार नाही. अंजू, आज आभाळ स्वच्छ आहे. पाऊस येईल असं वाटत नाही. कमला, श्रावण महिना सुरू आहे. स्वच्छ आभाळात केव्हा काळे ढग जमा होतील हे सांगता येत नाही. लवकर निघायला हवे. अंजू, चल ग. रजनी, हो हो आलेच. केस ठीक करत रजनी म्हणाली. अबोली, मेकअप करायची काही गरज नाही. तू सुंदर आहेसच. गीता, आणि तुला बघायला काही दाजी येणार नाहीत. जशी आहेस तशीच चल. गीताच्या बोलण्याने सर्वजणी हसायला लागल्या. रजनी, येते गाई असे म्हणत निघाली. सुधीर, ताई पायवाट निसरडी आहे. जरा सांभाळून जाशील. माझी काळजी करू नको. मला माहेरातील सर्व पायवाटा माहीत आहेत असे म्हणत रजनी निघाली. गावाला लागून असलेल्या साखऱ्या विहिरीच्या जवळच्या मळ्यात नागपंचमी निमित्ताने कडुनिंबाच्या झाडाला मोठी झुले बांधली होती. त्यावर बऱ्याच जणी झोके घेत होत्या. माहेरी आलेल्या लेकींची तिथे वर्दळ होती. एकमेकींना सुख दुःख वाटून घेत सर्वजणी झोके घेत होत्या. रानाचा हिरवा गारवा मैत्रीचा जिव्हाळा यामुळे संसाराचा व्याप विसरून रजनी आज श्रावणाच्या सरीप्रमाणे मनसोक्त बरसणार होती. तिचा उत्साह बघून तिचे वय हळूच मागे सरले आणि मनातील इंद्रधनू सप्तरंग घेऊन खुलले. त्या इंद्रधनूच्या झुल्यावर ती बसली. मन गात होते, मन डुलत होते, मन रमत होते, मन रडत होते. कडू गोड आठवणींच्या झुल्यावर मनसोक्त मन झुलत होते. रजनी झोक्यावर बसली. तिला गीता झोके देत होती. आणखी उंच झोका दे, आणखी उंच झोका जाऊ दे असे म्हणून ती मुक्तपणे हसत होती. आत्ता मला झोका खेळू दे असे म्हणून अंजू झोक्यावर बसली. रजनी पुन्हा झोक्यावर बसली. तिला सर्वजणी आळीपाळीने झोके देत होती. रजनीला आज झोका सोडावा वाटतच नव्हता. सर्वजणी थकल्या पण रजनी अजूनही उत्साही वाटत होती. नागपंचमीचे गाणे गात ती झुलत होती. संध्याकाळचे 4 वाजत आले असतील. निरभ्र आकाशात अचानक श्यामल मेघांनी गर्दी केली. हळूहळू काळ्या ढगांवर अंधार दाटू लागला. सर्वजणी घरी निघायला लागल्या. तरीही रजनी मात्र झोके घेत होती. गीताने तिला आवाज दिला. गीता, रजनी, बस झाले झोके खेळून. चल घरी जाऊ. पाऊस सुरू होण्याआधी घरी पोचायला हवे. रजनी, अगं थांब थोडा वेळ. इतक्यात नाही येत पाऊस. गीता, असं काय करते रजनी. सर्वजणी निघाल्या. पण आपण दोघीच येते आहोत. रजनी, तुला जायचे असेल तर तू जा. मी नाही येत. गीता, मी खरंच निघून जाईल बरं. रजनी, अगं जा की. पाऊस सुरू झाला तर मी येईल धावत. तू नको काळजी करू. या गारगार वाऱ्यात झोके खेळायला खूप मजा येत आहे. गीता, अगं तू पण चल ना. रजनी, गीता जा तू. मी येते मागून. नाईलाजाने गीता निघून गेली. रजनी लहान मुलासारखी मस्त झोके घेत होती. आकाशातून सरसर पावसाच्या सरी बरसू लागल्या. तरीही तिचे झुलणे सुरूच होते. बघता बघता सरसर सरींनी मुसळधार पावसाचे रूप घेतले. श्रावणात पाऊस हा ऊन सावलीचा लपंडाव खेळत असतो. पण आज का कुणास ठाऊक त्याला मुसळधार बरसायची इच्छा झाली. तो मुसळधार बरसत होता आणि रजनीच्या झोक्याचा वेग हळूहळू कमी झाला होता. रात्र बरीच झाली तरी रजनी घरी आली नाही म्हणून ओंकारराव काळजीत पडले. ते बायकोला म्हणाले, रजनीने आत्तापर्यंत घरी यायला हवे होते. सुरेखाबाई, पाऊस सुरू आहे ना, तर कुठेतरी थांबली असेल. ओंकारराव, सुषमा, जरा छत्री घेऊन जा आणि ती कोणाकडे थांबली असेल तर बघून ये. तिला फोन करून विचारावे तर तिने मोबाईल घरी ठेवला आहे. सुषमा बॅटरी आणि छत्री सोबत घेऊन आत्याला शोधायला गेली. रजनीच्या सर्व मैत्रिणीकडे ती जाऊन आली पण रजनी कोणाकडेच नव्हती. सुषमा घरी परत आली. आत्या कुठेच दिसली नसल्याचे तिने आजी आजोबांना सांगितले. आत्ता मात्र ओंकाररावांच्या पायाखालची जमीन सरकू लागली. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तोच सुधीर आला. त्याला बघताच ओंकाररावाच्या जीवात जीव आला. ते त्याला म्हणाले, सुधीर, रात्रीचे 11 वाजत आले. रजनी अजून घरी आलेली नाही. बाहेर पाऊस सुरू आहे. थांबली असेल कोणाकडे. सगळीकडे शोध घेतला. तिच्या सर्व मैत्रिणींना फोन करून झाले पण तिचा कुठेच पत्ता नाही. थांब, मी बघून येतो असे म्हणत पायात चप्पल घालून सुधीर रजनीला शोधायला निघाला. तो परत येईपर्यंत ओंकाररावांच्या घरातच फेऱ्या मारणे सुरू होते. तो उदास चेहरा करून परत आला
तेव्हा तर ओंकारराव पटकन खाली बसले. सुधीर आणि सुषमाने सगळीकडे फोन करणे सुरू केले. रजनी कुठेच नाही हे कळताच ओंकाररावाचा जीव घाबरला. सुरेखाबाई तर रडायलाच लागल्या. हळूहळू रजनी गायब झाल्याची बातमी शेजारी पसरली. बाहेर पावसाने पुन्हा जोर धरला होता. त्या पावसातही शेजारचे कोणी अंगावर घोंगडे घेऊन तर कोणी छत्री घेऊन रजनीची चौकशी करायला येत होते. रजनी कुठे गेली होती, किती वाजता गेली होती, तिच्यासोबत कोण कोण होते, हे सर्व प्रश्न भेटायला येणारे विचारित होते. त्या प्रश्नांनी ओंकारराव आणखीनच अस्वस्थ होत होते. शेजारी राहणारे थोडा वेळ थांबून निघून गेले, पण घरातील लोकांना ती रात्र बेचैन करीत होती. सुधीरला त्याच्या आईवडिलांची अवस्था बघवत नव्हती. सुषमासुद्धा आत्याच्या काळजीने चिंताग्रस्त झाली होती. सुधीर हातात टॉर्च घेऊन 2-3 वेळा गावात चक्कर मारून आला होता. रजनीच्या मैत्रिणींचे कॉलवर कॉल सुरू होते, पण कुठूनही काही खबर मिळत नव्हती. पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला होता, पण घरावर रजनीच्या काळजीचे मेघ जमा झाले होते. ती भयान रात्र सर्वांनी जागून काढली. सकाळी सकाळी सर्वांचा डोळा लागला असावा, पण झोपेतही सर्वांच्या मनात रजनीचे विचार येत असावेत. रात्री उशिरा झोपल्यावरही सुरेखाबाईंना सकाळी लवकर जाग आली. त्या उठून बसल्या. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यांनी तोंड धुवून गुळण्या केल्या. एरवी त्यांना उठल्या उठल्या चहाची तलप येत असे, पण आज त्यांचे चहा पिण्यास मन होत नव्हते. फक्त बसून काय करावे, म्हणून त्या उठल्या आणि चुलीपाशी गेल्या. चुलीत तुरटीच्या काड्या मोडून टाकत नाही तोच दारावर टकटक आवाज आला. रजनी आली असेल असा विचार करून सुरेखाबाईंनी दार उघडले. समोर शेजारचा शिवा उभा होता. तो लगेच म्हणाला, काकी, सुधीर भाऊ उठले नाही का? शिवाच्या आवाजाने घरातील सगळेच जागे झाले. शिवा सुधीरच्या कानात काहीतरी कुजबुजला. सुधीर लगेच चूळ भरून त्याच्यासोबत गेला. काय झाले असेल याचा अंदाज न आलेले सर्वांचे चेहरे काळजीत पडले. हळूहळू त्यांच्या घरापुढे बरीच लोक जमा होऊ लागली. सगळे दबक्या आवाजात बोलत होते, पण कुणीच काही सांगत नव्हते. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी दारात उभी राहिली. त्यांनी ओंकाररावांना काही जुजबी प्रश्न विचारले आणि ते निघून गेले. पोलीस निघून जाता सुधीर धाय भुकून रडू लागला. आपली रजनी आत्ता या जगात राहिली नाही. सुधीरचे काळीज चिरून टाकणारे शब्द ऐकून सुरेखाबाईंची दातखिळी बसली. जमलेल्या बायकांनी त्यांच्या तोंडावर पाण्याच्या झापडं मारून त्यांना शुद्धीवर आणले. ओंकाररावांना दरदरून घाम फुटला. अंगातील कपडे ओलेचिंब झाले. आजूबाजूला बायका माणसांची कुजबूज सुरू झाली. मात्र पहाटेच रजनी पाढ्यावर तरंगताना दिसली होती. भीतीने तशीच धावत घरात आली. माझ्या बी कानावर बातमी आली होती, पण ओंकारराव काकांना कसे सांगावे हेच कळत नव्हते. कोणी म्हणाले की रजनीने नाल्याच्या पुरात उडी मारून जीव दिला, तर कोणी म्हणत होते की तिला कुणीतरी ढकलून दिले. 10 तोंड 10 गोष्टी बोलत होते. नेमके काय झाले हे कोणालाच माहीत नव्हते. या बातमीवर गावावर अवकळा पसरली. पावसाने अजून जोर धरला होता. त्या पावसात कोणी भिजत तर कोणी छत्री घेऊन चिखल तुडवत ओंकाररावांच्या घरी येत होते. त्यातच रजनीचा नवरा नरेश पावसात भिजत आला. आल्या आल्या त्याने हंबरडा फोडला, माझी रजनी ग, मला सोडून कुठे गेलीस ग? मला माझं सोबत घेऊन जायचे होते. माझा आजारपणात किती सेवा केलीस माझी, आता अशी मला एकट्याला सोडून का निघून गेलीस? संध्याकाळपर्यंत पोस्टमॉर्टम होऊन रजनीची डेड बॉडी घरी आली. तेव्हा सर्व गाव रडले. पुढे ती डेड बॉडी तिच्या गावी नेण्यात आली आणि तिथे भर पावसात त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. भरून आलेले आभाळ रिते होत होते. श्रावण महिन्यात सहसा विजा चमकत नसतात, पण अचानक विजांचा तांडव सुरू झाला. विजांचा तांडव काहीतरी सांगत होता. अचानक एक वीज चमकली. तिने सरणावर निपचित पडलेल्या रजनीच्या चेहऱ्यावर लख्ख उजेड पाडला. त्या उजेडात सुधीरला रजनीच्या रक्त गोठल्याचा मानेभोवती गोल राऊंड दिसला. ते बघून सुधीर दचकला. रजनीचा खून तर झाला नसेल ही शंका त्याच्या मनात येऊन गेली, पण त्या पावसात आणि दुःखी वातावरणात असे काही बोलण्याची सोय नव्हती. मनातील दुःख मनात ठेवत तो मूकपणे अश्रू ढाळत होता. रजनीवर अंतिम संस्कार करून तो घरी आला. आंघोळ करून फ्रेश झाला. तो रात्रीचे 10 वाजले होते. त्याच्या बायकोने ताट वाढून आणले. अन्नाचा अपमान नको म्हणून 2 घास खाऊन त्याने ताट बाजूला सारले. रजनीचा अचानक झालेल्या मृत्यूने ओंकारराव आणि सुरेखाबाईंवर आभाळ कोसळले. त्यात चौकशीकरिता पोलिसांच्या सारख्या चक्रा सुरू होत्या. त्यांच्या चौकशीची चक्र सुरू झाली की त्या वृद्ध जोडप्याचा जीव कासावीस होत असे. या 4-5 दिवसात गावात फक्त एकच चर्चा सुरू होती की रजनीचा खून झाला की तिने आत्महत्या केली. या चर्चेला मात्र उधाण आले होते. एक दिवस पोलीस घरी आले आणि सुधीरला रजनीच्या खुनाचा संशयित आरोपी म्हणून त्याला पकडून घेऊन गेले. सुधीर टाहू पडून सांगत होता की रजनीचा खून मी नाही केला, मी माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा खून का करू?
आम्ही केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे की तुझे वडील रजनीला नेहमी पैशांची मदत करीत असत. तुला ते अजिबात आवडत नाही. त्यावरून तुमचे नेहमी वाद होत होते सुद्धा. तुमचे वाद इतके विकोपाला गेले होते की रजनीने माहेर येणे बंद केले होते. सुधीर, आमच्यात पैशाच्या कारणावरून वाद जरूर होते, पण याचा अर्थ असा नाही की मी ताईचा खून करेल. पोलीस, जास्तीची बकबक नको. चल, पोलीस कोठडीची हवा खाल्ली की सगळं खरं खोटं बाहेर येईल. सुधीर, बाबा तुम्ही तरी काही बोला. ओंकारराव काही न बोलता आत निघून गेले. त्यांच्या या वागण्याचा अर्थ कळण्या इतका सुधीर लहान नव्हता. पोलिसांना चल म्हणून तो त्यांच्यासोबत निघाला. सुधीरला पोलीस घेऊन जात होते. तोच त्याची बायको पुष्पा समोर आली. पोलिसांना गयावया करत म्हणाली, भाऊ, त्यांना असे पकडून घेऊन नेऊ नका. मला माझ्या नवऱ्यावर भरोसा आहे. ते असं पुन्हा 7 जन्मतही करणार नाहीत. पोलीस, ताई, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका. आम्हाला आमचे काम करू द्या. सुधीर पोलिसांच्या गाडीत बसून निघून गेला. पुष्पा तिच्या सासऱ्याकडे वळत म्हणाली, मामांजी, तुमचा लेक असे वाईट कृत्य करेल का हो? ओंकारराव काही बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात झरझर अश्रू वाहत होते. पुष्पाने त्यांची मनस्थिती समजून घेतली. ती काही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. चूल पेटवून तिने सर्वांचा चहा करायला गंजात पाणी ठेवले. पाण्याला उकळी आली तर पाण्याच्या वाफेकडे बघत तिने मनात विचार केला. आपल्या मनातील दुःखाची अशी जरजर वाफ झाली तर किती बरे होईल. पण पाण्याची वाफेत रूपांतर व्हायला आधी आगीचे चटके सहन करावे लागतात. मग हीच वाफ ढग बनून उंच आकाशात जाते आणि पावसाच्या सरींच्या रूपात पुन्हा गारवा घेऊन येते. मी पण कितीही त्रास झाला तरी माझ्या नवऱ्यावरील खोटा दूर करील आणि आमच्या संसारात पुन्हा गारवा आणेल. रंजनाताईवर पुन्हा येणार नाहीत. पण त्यांचा खून झाला असेल तर त्यांच्या खुनाला शोधून काढेल. पुष्पाने रजनीच्या मारेकऱ्याला शोधून काढण्याच्या मनाशी चंग बांधला. तिच्या डोक्यात लगेच विचारांचे चक्र सुरू झाले. आता उशीर करून चालणार नाही, लगेच हालचाल केली पाहिजे, असा विचार करून ती भराभर कामाला लागली. घरातील काम संपवून डोक्यावर पदर घेऊन बाहेर पडली. त्या दिवशी रजनीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. कोणी तिच्याशी तुटक बोलले तर कोणी उगाच पोलिसांची झंझट मागे लागेल म्हणून तिच्याशी बोलायचे टाळले. अंजूने मात्र तिला घरात घेतले. आस्थेने घरातील सर्वांची चौकशी केली. रजनीच्या दुःखद बातमीने तिच्या डोळ्यात पाणी आले. अंजू वहिनी, रजनीच्या बाबतीत असे व्हायला नको होते. पुष्पा, जे घडले ते खूप वाईट झालं. सुषमा तर स्वतःलाच दोष देते. सारखी म्हणत असते की मी आत्याला माहेरी येण्याचा फोर्स केला नसता तर असे काही घडले नसते. ती तर सारखी माझी आत्या मला का सोडून गेली असे म्हणून रडत असते. अंजू, सुषमा फक्त निमित्त झाली. कदाचित रजनीच्या नशिबात असेच मरण असेल. पुष्पा, हो, पण ताईच्या खुनाच्या आरोपातील संशयित आरोपी म्हणून सुषमाच्या बाबाला पोलिसांनी धरून नेले. अंजू, काय सांगताय काय वहिनी तुम्ही? दादाने रजनीला कधी एक चापट मारल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. तो तिचा खून करणे शक्यच नाही. पुष्पा, इतक्यात दोघा बहीण भावांचे जरा बिनसले होते, पण ती दोघे पुन्हा बोलायला सुद्धा लागली होती. अंजू, बहीण भावाचे भांडण म्हणजे पाण्यावरचा बुडबुड असतो. थोडा वेळ राहतो आणि पुन्हा पाण्यात एकरूप होतो. पुष्पा, पण हे पोलिसांना नाही कळणार. त्यांना वाटले की बहीण भावाचे पटत नाही म्हणजे रजनीताईचा खून यांनीच केला आहे. अंजू वहिनी, आता काय होईल ग? पुष्पा, मी गप्प थोडीच बसणार आहे. मला सांग की तुम्ही त्या दिवशी झोके खेळायला गेल्या होत्या त्यावेळी रजनीताईचा मूड कसा होता? अंजू, रजनी एकदम खुश होती. आमच्यापेक्षा खूप उत्साही वाटत होती. छान गाणी म्हणत होती. सर्वांना झोके देत होती. पण ती पण उंच उंच झोके घेत होती. तिने उंच झोके बघून माझ्याच मनात धडकी भरली होती. पुष्पा, मग पुढे काय झालं? अंजू, अचानकच आभाळ भरून आले. आम्ही सर्वजणी भराभर घरी जाण्यास निघालो. रजनीला सुद्धा घरी चल म्हणू लागलो, पण ती आम्हाला म्हणाली की तुम्ही निघा, मी पाऊस सुरू झाला तरी एकटी येईल. मला आणखी झोके खेळावेसे वाटतात. शेवटी गीता तिच्या घरी तर थांबली होती, पण ती पण थोड्या वेळाने निघून आली. पुष्पा, इतक्या पावसात रजनीताई एकट्या कशा काय थांबल्या असतील? अंजू, तेच तर कोडे आहे. आम्ही तिला खूप विनवण्या केल्या की चल घरी. पावसाने जोर धरला तुला इथून निघणे मुश्किल होईल, पण तिने आमचे अजिबात ऐकले नाही. ती झोक्यावरून उतरायला तयार नव्हती. शेवटी आम्ही निघून आलो. घरी पोचत नाही तोच जोराचा पाऊस सुरू झाला. रजनी घरी आली की नाही हे विचारावे तर तिचा मोबाईल नंबर पण कोणाकडेच नव्हता. पुष्पा, रजनीताईला नक्कीच कुणीतरी भेटले असेल. अंजू, तेव्हा सुधीरदादा कुठे होता? पुष्पा, तेव्हा ते बंडू भाऊजींकडे होते. पाऊस कमी झाल्यावर घरी आल्या रजनीताईंना शोधायला लागले. अंजू, त्या रात्री रजनीला गावात येताना कोणीही बघितले नाही. पुष्पा, रजनीताई गावात आल्याचं
नाही तर कोणी बघेल तरी कसे? आणि तेव्हा पाऊस पण खूप जोराचा सुरू होता. अंजू, रजनी गावात आली नाही, पण तिला माळरानावर कोणीतरी भेटले असेल. पुष्पा, हो, कोणीतरी रजनीला तिकडेच भेटले असेल. अंजू, पण कोण भेटले असेल? ती तर फारशी कोणाशी संबंध ठेवत नव्हती, नेहमी तिच्या कामात असायची. पुष्पा, बरं अंजू, येते मी. गरज पडली तर आपण दोघी, तुम्ही झोके खेळले होते तिथे जाऊन येऊ. अंजू, वहिनी तुम्ही केव्हाही बोलवा, मी येईल. रक्षाबंधनपर्यंत मी इथेच आहे. पुष्पा घरी निघून आली. रजनीच्या खुनाच्या संशयित आरोपी म्हणून सुधीरला पकडून नेल्याने ओंकारराव बेचैन झाले होते. ते कोणाशी बोलत नव्हते, एकटे राहत होते. गावात 1.5 लाखांसाठी सुधीरने रजनीला मारली ही चर्चा सुरू होती. त्यामुळे ओंकाररावांच्या घरातील कोणीही बाहेर पडत नव्हते. पुष्पाला तिच्या नवऱ्याची म्हणजे सुधीरची काळजी लागून राहिली होती. ती सुधीरला भेटायला गेली तेव्हा तिने त्याला ठणकावून विचारले की आम्हाला आपल्या सुषमाची शपथ आहे, तुम्ही माझ्याशी खरे बोला. तेव्हा सुधीर डोळ्यात पाणी आणून म्हणाला, पुष्पा, माझ्या मेहनतीचे पैसे बाबा रजनीला द्यायचे. मी प्रत्येक गोष्टीत काटकसर करायचो, स्वतःसाठी कोणतीही वस्तू घेत नव्हतो आणि बाबा रजनी मागेल तेव्हा तिला पैसे देत. ही गोष्ट मला अजिबात आवडत नसे, पण तरीही माझा रजनीमध्ये जीव होताच. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की मी रजनीला मारले नाही. पुष्पा, माझा तुमच्यावर बोलण्यावर विश्वास आहे आणि आत्ता रजनीला कोणी मारले हे मी शोधून काढते. सुधीर, म्हणजे तू काय करणार आहेस? उगाच करायला जाशील एक आणि गळेल भलतेच. पुष्पा, मी तुम्हाला जसे अपराध्याच्या पिंजऱ्यात उभे नाही बघू शकत. पुष्पा मनात काहीतरी निर्धार करून गावी परत आली. दुपारचे 3 वाजले होते. ती आल्या आल्या स्थळ अंजूकडे गेली. अंजू घरी एकटीच होती. अंजूने पुष्पाला पाणी दिलं. पुष्पाचा चेहरा रडवेला दिसत होता. अंजूने काय झाले विचारताच पुष्पाच्या मनाचा बांध सुटला. ती अंजूच्या गळ्यात पडून तिने हंबरडा फोडला. अंजूने तिला थोपटले. जेव्हा पुष्पाचे मन रिते झाले तेव्हा ती अंजूला म्हणाली, काय झाले वहिनी? पुष्पा, आज यांना भेटायला तालुक्याच्या गावी गेली होती. त्यांना मी असे पोलीस कोठडीत बघू शकत नाही. अंजू, मग काय करायचे ठरवले वहिनी तू? पुष्पा, आपण आत्ताच त्या जागेवर जायचे का जिथे रजनीसोबत तुम्ही झोके खेळले होते? अंजू, आत्ता? पुष्पा, हो आत्ताच. अंजू, पण तिथे जाऊन काय फायदा? पोलिसांनी खूप शोधले पण त्यांना काही पुरावा भेटला नाही. उलट सुधीरदादाचे पैशाचे पाकीट तिथे सापडले. म्हणूनच तर सुधीरदादाला पकडून नेले ना. त्याचे अन रजनीचे भांडण होत होते. पुष्पा, बोलण्यात वेळ घालवू नको. अंधार पडेपर्यंत आपण घरी परत आलो पाहिजे. पुष्पा आणि अंशू माळरानावर गेल्या. तिथे 2-4 कडुनिंबाची खूप मोठी झाडं होती. वर्षानुवर्ष नागपंचमीला याच झाडांना झोके बांधून सासरी गेलेले लेकी इथे जमून सुखदुःखाच्या गोष्टी करत असत. या रानाच्या एका बाजूला एक नाला वाहत असतो, ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी असते. एरवी तो कोरडा पडलेला असतो. जोराचा पाऊस पडला की त्या नाल्याला पूर येतो सुद्धा. अंजूने पुष्पाला रजनीच्या झोक्यावर बसली होती तो झोका दाखविला. दोघींनी त्याच्या आजूबाजूला काही सापडते का याचा शोध घेतला, पण तिथे कोणतीही वस्तू संशयित सापडली नाही. अंजूला मात्र रजनी झोक्यावर बसून मनमुराद झोके घेत असल्याचे भास होत होते. ती पुष्पाला घरी चला असा घोषा लावत होती. माळरानावर काहीच सापडले नाही. तेव्हा पुष्पा नाल्याकडे जाण्यास निघाली. अंजूसुद्धा नाईलाजाने तिच्या मागे चालू लागली. अचानक आभाळ भरून आले आणि क्षणात जोरदार पाऊस सुरू झाला. पुष्पा घाबरली नाही. तिने निर्धाराने पावसात भिजत पुढे जात होती. सोबतीला अंजू होतीच. नाल्याच्या काठावर त्या दोघींचा पुन्हा शोध सुरू झाला. बराच वेळ शोधून काही सापडले नाही. आता पावसाचा जोर आणखी वाढला होता. नाल्याचे पाणी अचानक वाढू लागले. त्या पाण्यात एक वस्तू तरंगताना पुष्पाला दिसली. पुष्पाने लगेच त्या पाण्यात उडी घेतली. तिला पोहणे येत असल्याने पाण्यात पोहून तिने ती वस्तू हातात घेत पुन्हा काठावर परत आली. अंजू पुष्पाच्या या धाडसाकडे बघतच राहिली. अंजूला तिने ती वस्तू दाखवली. लगेच दोघी घरी परत आल्या तेव्हा त्या पूर्णपणे भिजल्या होत्या. अंजू भावाच्या घरी परत गेली. पुष्पा तिच्या घरी आली. सापडलेली वस्तू तिने कपाटात ठेवून दिली. लगेच ओले कपडे बदलून घेतले. आज तिने मुद्दाम ओंकाररावांच्या आवडीचे पिठलं भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनविला होता. जेवणं आटोपली. पुष्पा काम आटपून ओंकाररावांच्या जवळ गेली. ते ओसरीत एका खुर्चीवर शून्यात नजर लावून बसले होते. सुरेखाबाई त्यांच्या बाजूला खाली चटईवर बसल्या होत्या. पुष्पा त्यांच्या जवळ जाऊन बसली आणि जरा दबक्या आवाजात म्हणाली, पुष्पा, मामांजी, जरा बोलायचे होते. ओंकारराव, आता काही बोलून फायदा आहे का? आधीच जर नवऱ्याला जरा समजावले आहे तर बहीण भावाचे भांडण असे विकोपाला गेले नसते. पुष्पा, मामांजी, पाण्यात काठी मारल्याने पाण्याचा प्रवाह कधी तुटतो का? तसेच बहीण भावाचं नातं असते. काठी मारल्याने ते तुटल्यासारखे वाटते, पण पुन्हा तो प्रवाह एकच असतो.
ओंकारराव, सर्व कळते तर मग आधीच का नाही का सावरायला पाहिजे? ते जाऊ दे, मुद्द्याचे काय ते बोल. पुष्पा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. ओंकारराव, काय दाखवायचे आहे ते पटकन दाखव. पुष्पाने एक महागडी घड्याळ त्याच्या समोर ठेवली. ती घड्याळ बघताच ओंकारराव म्हणाले, ओंकारराव, ही घड्याळ तुला कुठे सापडली? तुला रजनीच्या बॅगमध्ये तर सापडली नाही? पुष्पा, मी कशाला ताईच्या बॅगला हात लावू? ओंकारराव, मग कुठे सापडली ही घड्याळ? पुष्पा, माझ्या रानाच्या जवळ नाल्यात. ओंकारराव, तू तिकडे कशाला गेली होती? पुष्पा, मी तिकडे कशाला गेली होती हे महत्त्वाचे नाही मामांची. ही घड्याळ कुणाची आहे ते सांगा. ओंकारराव, जावई बापूंची आहे ती घड्याळ. पुष्पा, मामांची नीट बघा, त्यांचीच आहे का? ओंकारराव, हो. सुरेखाबाई, तुम्ही असे काय ओळखता की हे जावई बापूंचे घड्याळ आहे? ओंकारराव, अधिक महिन्यात त्यांचा खूप हट्ट होता की मला असे घड्याळ पाहिजे, मग मीच त्यांना घेऊन दिले होते, तुम्हाला कुणालाही न सांगता. पुष्पा, हे तर खूप महागडे घड्याळ आहे. ओंकारराव त्यावर काही बोलले नाहीत. पुष्पा मात्र जे समजायची ते समजली. ओंकारराव ओसरीत फेऱ्या मारत होते. काही वेळाने ते पुष्पाला म्हणाले, ओंकारराव, सुनबाई, हे घड्याळ आपण उद्या पोलिसांना दाखवू. पुष्पा, त्यापेक्षा आपण जावई बापूंना विचारले तर? ओंकारराव, हे घड्याळ तुला सापडले आहे हे त्यांना जर कळले तर ते सावध होतील. त्यापेक्षा आपण पोलिसांकडे हे घड्याळ देऊ. जी काही चौकशी करायची ते पोलीस करतील. पुष्पा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मामांची. दुसऱ्या दिवशी ओंकारराव आणि पुष्पा पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे ओंकाररावांच्या ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर पितळे होते. त्यांना ते भेटले. पुष्पाने ते घड्याळ इन्स्पेक्टर पितळे यांना दाखविले. त्यांनी ते घड्याळ ठेवून घेतले. ओंकाररावांना म्हणाले की तुम्ही निश्चिंतपणे घरी जा. या घड्याळामुळे आता आमच्या तपासाला एक दिशा मिळाली आहे. काही गरज पडली तर तुम्हाला बोलावून घेऊ. पुष्पाने दिलेला घड्याळ हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो असा विचार करून इन्स्पेक्टर पितळे यांनी तो घड्याळ व्यवस्थित ठेवला. लगेच ते रजनीच्या नवऱ्याकडे म्हणजेच नरेशकडे गेले. अचानक पोलीस घरी आल्याने नरेश गडबडला. त्याने एक खुर्ची इन्स्पेक्टर पितळे यांना बसायला दिली. या खोलीत किंवा खोलीच्या आजूबाजूला कोणीही थांबायचे नाही अशी घरातील इतर सदस्यांना तंबी दिली. खोलीचे दार आतून बंद करून घेतले. इन्स्पेक्टर त्यांच्या पोलीस नजरेने घर न्याहाळत होते. त्यांच्या त्या नजरेने नरेशच्या मनात धडकी भरली. पितळे, घर तसं ठीकठाक आहे तुमचे? हो साहेब. पितळे, तुमच्या मिसेसनी छान सजवलेली दिसते. हो साहेब, रजनीला सर्व नीटनेटके हवे असायचे. पितळे, महागड्या वस्तूंचा शौक होता का त्यांना? नरेश, नाही हो. रजनी तशी काटकसरी होती. वायफळ खर्च केलेला तिला आवडत नसे. पितळे, मग किमती वस्तू वापरायचा तुम्हाला शौक होता का? नाही साहेब, आम्ही गरीब माणसं, आम्हाला कसली शौक. पितळे, काही लोकांना सवय असते आपले शौक दुसऱ्याच्या पैशांनी पूर्ण करायचे. नरेश काही बोलला नाही. त्याचे गप्प बसणे इन्स्पेक्टर पितळे यांना समजले. ते पुढे म्हणाले, पितळे, बरं ते जाऊ द्या. तुमचे सासरे ओंकारराव भेटले होते? नरेश, हां. केव्हा भेटले होते? पितळे, केव्हा भेटले ते फारसे महत्त्वाचे नाही. त्यांचा एक निरोप घेऊन आलो आहे. नरेश, त्यांनी तुम्हाला कशाला त्रास दिला? मला फोन केला असता तर मीच त्यांच्या भेटीला गेलो असतो. पितळे, विषय जरा नाजूक आहे जावई. माणसाला दिलेली गिफ्ट परत कशी मागावी हा त्यांना संकोच पडला, म्हणून त्यांनी मला तुमच्याकडून एक वस्तू घेऊन यायला सांगितली. नरेश, काय मागितले त्यांनी? पितळे, तसे पाहिले तर हा तुमच्या घरगुती मॅटर आहे, पण सहज सेवाभाव म्हणून मी त्यांचे काम करतोय. नरेश, काय म्हणायचे आहे तुम्हाला? पितळे, अधिक महिन्याचे गिफ्ट म्हणून तुमच्या सासऱ्यांनी तुम्हाला एक घड्याळ दिली होती, ती त्यांची त्यांना परत हवी आहे. नरेश, पण जावयाला दिलेली गिफ्ट कधी कोणी परत घेते का? आमचे सासरे पण अजीब आहेत. त्या घड्याळाचे आत्ता त्यांना काय करायचे? पितळे, ओंकारराव घड्याळ चुलीत घालतील, आपल्याला काय त्याचे? त्यांनी मागितली आपण देऊन टाकायची. चला आणा ती घड्याळ. मला जास्त वेळ थांबायला वेळ नाही, द्या लवकर. नरेश, साहेब, तुम्ही कशाला टेन्शन घेता? मी घड्याळ सासरे भुवनकडे पोहोचवून देईल. पितळे लगेच नरेशची कॉलर पकडून म्हणतात, ती घड्याळ घरात असेल तर तू देशील ना? नरेश, साहेब, ती घड्याळ माझ्याकडून हरवली. पितळे, कुठे हरवली नरेश? मी खामगावला बियाणे आणायला गेलो होतो ना, बहुतेक तिकडेच हरवली असेल. पितळे, किती दिवस झाले घड्याळ हरवायला? नरेश, झाले असतील 2 महिने. पितळे, मग पोलीस कंप्लेंट नाही केलीस का? नरेश, नाही. पितळे, इतक्या महागड्या घड्याळ हरविलं असल्याची कंप्लेंट करायला हवी होती. नरेश, नाही केली. पितळे त्यांच्या खिशातून घड्याळ काढून नरेश डोळ्यासमोर धरतात. पितळे, हीच आहे का ती घड्याळ? नरेश, अशीच होती.
पितळे जरा नीट बघा, हीच होती. पितळे आवाज चढवून बोलले. नरेश साहेब एकसारखा घड्याळी खूप असतात. पितळे हे घड्याळीचे बिल. ही तुमचीच घड्याळ आहे याची मी खात्री करून आलोय. नरेश जरा वरमला. हो साहेब, ही माझी घड्याळ असू शकते, ही तुझीच घड्याळ आहे. आत्ता बऱ्या बोलाने कबूल कर की रजनीचा खून झाला. नेमकी त्याच ठिकाणी तुझी घड्याळ कशी काय सापडली? नरेश साहेब, माझी घड्याळ हरवली होती. ती नेमकी त्याच ठिकाणी कशी काय गेली हे मी कसे सांगू शकेल? पितळे तू म्हणतोस की तुझी घड्याळ हरवून 1 महिना झाला, बरोबर ना? हो साहेब, 1 महिना झाला असेल तर पितळे आत्ता सांग, तुझ्या बायकोचा खून होऊन किती दिवस झाले? नरेश जेमतेम 8च दिवस झाले साहेब. पितळे मग रजनीसोबतचा तुझा हा फोटो केव्हाचा आहे? पितळे मोबाईलमधील एक फोटो नरेशला दाखवत म्हणाले. नरेश आठवत नाही साहेब. रजनी बाहेर कुठेही फिरायला गेली की आमच्या दोघांची सेल्फी घेत असे. पितळे तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. हा फोटो श्रावणातील पहिल्या सोमवारचा आहे. तुम्ही दोघे सिद्धेश्वर मंदिरात दर्शनाला गेले होते. नरेश हो साहेब, आठवले. हा त्याच मंदिरातील फोटो आहे. पितळे जरा निरखून बघ, या फोटोत तुझ्या हातात हीच घड्याळ दिसत आहे. पहा, जरा झूम करून पहा. नरेशला आता भर पावसात घाम फुटला होता. तो पटकन खाली बसला. पितळे आत्ता बऱ्या बोलाने कबूल कर, त्या मुसळधार पावसात नेमके काय घडले होते? तुझ्या विरोधात मला एक ठोस पुरावा सापडला आहे. आणखी पुरावे गोळा करायला वेळ लागणार नाही. नरेश साहेब, पाणी जरा मिळेल का? इन्स्पेक्टर पितळे त्याला पाणी देतात. तो गटागटा पाणी पितो आणि भराभर बोलायला लागतो. नरेश माझे सासरे ओंकारराव माझ्यापेक्षा जरा श्रीमंत आहेत. त्यांना त्यांच्या लेकीवर म्हणजेच रजनीवर खूप जीव होता. तशी रजनी खूप गुणाची होती, पण जरा स्वाभिमानी होती. आमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी माझे सासरे मला थोडीफार आर्थिक मदत करीत असत. ते 5-10 हजार रुपये आम्ही त्यांना काही काळाने परत करायचो. मी रजनीला म्हणायचो की 5-10 हजार रुपये परत केले नाही तर तुझ्या वडिलांना काहीच फरक पडणार नाही. पण ती म्हणायची त्यांचे कष्टाचे पैसे आहेत, ते आपण परत करायला हवेत. मला तिचे म्हणणे अजिबात पटायचे नाही, पण नाईलाज होता म्हणून मी यांचे पैसे परत करायचो. नरेश मध्येच बोलायचा थांबला. पितळे चल पुढे सांग. नरेश मागच्या वर्षी आम्ही त्यांच्याकडून 1.5 लाख रुपये घेतले होते. इतकी मोठी रक्कम परत करणे शक्य नव्हते. रजनीचे आणि तिच्या भावाचे त्यावरून नेहमी खटके उडत. त्यांच्यात काही दिवस अबोलासुद्धा होता. मी या गोष्टीचा फायदा घेत सासरीबुवांना 5-10 हजार नेहमी मागत होतो. एक दिवस रजनी मला म्हणाली की आपण मुलाचे शिक्षण करून इतके पैसे एकावेळी जमा करू शकत नाही. बाबांचे पैसे किती दिवस ठेवायचे? त्यावर मी म्हणालो, काय घाई आहे, जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा देऊ. पण ती म्हणाली की मी माझ्याकडचे काही सोन्याचे दागिने मोडते आणि काही जवळचे पैसे टाकून बाबांचे पैसे परत करते. मी नाही म्हणालो, पण ती ऐकायला तयार नव्हती. घरात ती स्वतःही खूप काटकसरीने खर्च करायची आणि मलाही पैचा हिशोब मागायची. मी तिच्या कंजूशीपणाला कंटाळलो होतो. अरे माणूस आहे मी, जरा काही हौस-मौज करावी की नाही? पण रजनीचे सारखे मागून टुमणे असायचे की माझ्या बाबांचे पैसे परत करा. शेवटी मनात नसतानाही मी हिचे म्हणणे कबूल केले. ती खूप खुश झाली, पण ती आतून चिडलो आणि पितळे काय केले तू? नरेश आणि मी तिचा काटा काढायचं ठरवलं. त्यात माझी जुनी मैत्रीण मला मागच्या वर्षी भेटली. तिच्या आणि माझ्या नेहमी भेट होत आणि ती तिच्या नवऱ्याला फारकती घेऊन माहेरी राहायला आली होती. ती नर्स आहे, त्यामुळे पैशाचा झरा आहे. रजनीचा डाव खतम करून मला तिच्याशी लग्न करायचे होते आणि रजनीच्या खुनाचा आरोप तिच्या भावावर आणायचा होता. पितळे तर अशी चाल होती का तुझी? नरेश हो, म्हणून मी सुषमाचा रजनीला फोन आला तेव्हा मी तिला म्हणालो की तू बिनधास्त माहेरी जा. मी सर्व सोने मोडून पैशांचा बंदोबस्त करून ठेवतो आणि स्वतः 1.5 लाख रुपये घेऊन येतो. ती या गोष्टीला तयार झाली. मला आधीच माहीत होते की रजनीला नागपंचमीला झोके खेळायला खूप आवडतात. त्या दिवशी मी सकाळीच तिला कॉल केला होता आणि सांगितले होते की यावर्षी मी तुझ्यासोबत झोके खेळणार. तुझ्या सर्व मैत्रिणी झोके खेळून गेल्या तरी तू माझी तिथेच वाट बघ. मी येईल, आपण झोके खेळू, मग दोघे मिळून घरी जाऊ आणि बाबांचे 1.5 लाख रुपये परत करू. दादाला सरप्राईज देऊ. रजनी खुश होती. ठरल्याप्रमाणे मी गेलो. तिला पैसे दाखविले. पाऊस सुरू झाला होता. अंधार दाटून आला होता. ती 2-4 झोके खेळली आणि घरी जाऊ म्हणाली. मी तिला म्हणालो की इतकी काय घाई आहे? पावसाचा जोर वाढला होता आणि त्या रानात आम्ही दोघेच होतो. मी लगेच खिशातून नायलॉन दोरी काढली आणि तिचा गळा आवळला. ती बेसावध होती त्यामुळे प्रतिकार करू शकली नाही. मी पूर्ण ताकदीपणे तिचा गळा आवळला. तिने थोडीशी झटपट करून जीव सोडला.
तिच्या ओरडण्याचा आवाज पावसामुळे कोणाला ऐकू जाणे शक्य नव्हते. मी तिची डेड बॉडी तिथेच सोडून जाणार होती. तिच्या डेड बॉडीजवळ मी मुद्दाम सुधीरचे पैशांचे पॉकेट ठेवले होते. पण लगेच जवळ असलेल्या नाल्याला पूर आल्याचे मला जाणवले. मी रजनीची डेड बॉडी नाल्यात टाकून दिली आणि सहज घरी आलो. त्यात माझं घड्याळ केव्हा तिथे पडलं हे माझ्या लक्षात आले नाही. मला वाटले होते की रजनीची डेड बॉडी सकाळपर्यंत दूर कुठेतरी वाहत जाईल आणि तिने आत्महत्या केली असा सगळ्यांचा गैरसमज होईल. पण तिची डेड बॉडी एका झुडपात अडकली पितळी आणि तू तिथेच फसला. तुझं घड्याळसुद्धा कुठेतरी पडून होता आणि नेमकी पुष्पा त्या रानात गेली तेव्हा नेमका तिला तो घड्याळ दिसला. पाण्यात वाहत होता तो. पुष्पाने ताब्यात घेतला नरेश. पण ती तर घड्याळ तिथे जाऊन खूप शोधला होता. मला सापडला नाही. नेमका पुष्पाच्या हाती कसा काय लागला? पितळे, तू सुधीरला रजनीच्या खुनाच्या केसमध्ये अडकून स्वतः निर्दोष सुटणार होता. हे कदाचित रजनीला आवडले नसेल. तिचा आत्मा त्या जागेत भटकत असेल. तिनेच तो घड्याळ पुष्पाला दाखविला असेल. हा 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 नरेश, माझा तुझ्यावर दाट संशय होता. पुरावा मी कुठूनही शोधून आणला असताच. तुझा सर्व बोलणे रेकॉर्ड झाले आहे. चल पोलीस स्टेशनला. 2 दिवसांनी सुधीर सुटला. तो दिवस रक्षाबंधनचा होता. सुटून आल्यावर सुधीरने आणि रंजनाच्या फोटोला नमस्कार केला आणि म्हणाला, ताई मला माफ कर. मी तुझी परिस्थिती जाणून न घेता तुझ्यावर चुकीचे आरोप केले होते. तू जिवंत असताना मी तुझी किंमत केली नाही. तुझ्या विना माझा राखेचा हात आता सुना सुना वाटेल. तेवढ्यात आकाशात वीज चमकली. त्या प्रकाशात सुधीरला रजनीचा चेहरा दिसला. आकाशात ढग जमा झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.